Hello, students. Today we will start our next chapter, that is number 10, Three Sacks of Rice. So, I will explain you. This is one kind of story. You may have read many stories about three brothers. तुम्ही तीन भावांबद्दलच्या खूप साऱ्या स्टोरीज ऐकल्या असतील. Usually, two of them, the elder ones, are strong, clever, but unkind. पण नेहमी काय होतं की त्यातले दोन जे भाऊ असतात, मोठे भाऊ, ते खूप स्ट्रॉंग असतात, हुशार असतात आणि निर्दयी असतात. दे लाफ ॲट द यंगेस्ट वन बिकॉज ही इज टू सिम्पल अँड सॉफ्ट हार्टेड. आणि ते दोघं जण कुणावर हसतात? सगळ्यात छोट्या भावावरती हसतात का? कारण तो खूप साधा असतो आणि सॉफ्ट हार्टेड मीन्स काइंड, म्हणजे खूप दयाळू असतो तो. आवर स्टोरी ऑल्सो हॅज थ्री ब्रदर्स. मग तसेच ह्या स्टोरीमध्ये पण तीन भाऊ आहेत. who lived in a small town, but they were all three of them honest, kind and hardworking. पण या ठिकाणी हे तिघेही भाऊ प्रामाणिक आहेत, दयाळू आहेत आणि कष्ट करणारे आहेत. द एल्डर वन रॅन अ शॉप. सगळ्यात मोठा जो आहे तो एक शॉप चालवतो. द मिडल वन वॉज अ प्रिस्ट. जो 2 नंबरचा आहे तो भटजी आहे. अँड द यंगेस्ट वन हॅड जस्ट फिनिश हिज एज्युकेशन. जो सगळ्यात लहान आहे त्याने आताच त्याचं शिक्षण संपवलं आहे. He had started taking up odd jobs to earn some money and to learn a trade. आणि सध्या तो काही असे जे मिळेल ते काम करतोय पैसे कमवण्यासाठी आणि व्यापार शिकतोय तो. ऑल थ्री ऑफ देम वेअर फॉन्ड ऑफ देअर मदर. आणि तिघांचाही त्यांच्या आईवरती खूप जीव असतो. शी हॅड वर्क हार्ड टू ब्रिंग अप द थ्री ऑफ देम आफ्टर द सडन डेथ ऑफ देअर फादर. का? कारण तिनेच ह्या तिघांना मोठं केलेलं असतं आणि अचानक त्यांच्या वडिलांचाही मृत्यू झालेला असतो लहान असताना ते. त्यामुळे ह्या तिघांना मोठं करण्यामध्ये तिने खूप सारे कष्ट केलेले असतात. वन डे देअर फादर्स फ्रेंड व्हिजिटेड द मदर. आणि एके दिवशी त्यांच्या वडिलांचे मित्र त्यांच्या आईला भेटण्यासाठी येतात. ही सेड, सिस्टर, यू नो दॅट आय हॅव अ व्हेरी प्रॉस्परस बिझनेस. तो बोलतो की ताई, तुला तर माहितीच आहे माझ्याकडे खूप मोठा बिझनेस आहे, व्यापार आहे. बट नाव आय एम गेटिंग ओल्ड अँड माय ओनली डॉटर इज ऑफ अ मॅरेजेबल एज. आणि आता मी खूप वय झालं आहे माझं, खूप म्हातारा व्हायला लागलो आहे आणि माझी एकुलती एक मुलगी लग्नासाठी आहे. आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ हू वूड बी अ गुड हजबंड टू माय डॉटर अँड हू वूड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल. आणि मी असा मुलगा शोधतोय की जो माझ्या मुलीचा चांगला पतीही बनेल आणि माझं बिझनेसही चांगल्या पद्धतीने सांभाळेल. आय लाईक ऑल युअर सन्स. मला तुझे सगळे मुलं आवडतात. इफ यू परमिट आय विल मॅरी माय डॉटर टू वन ऑफ देम, बट बिफोर दॅट आय हॅव अ प्लॅन. पण तुझी जर परमिशन असेल तर त्यांच्यापैकी कोणाच तरी एकासोबत मी तिचं लग्न लावून देतो. पण त्या अगोदर माझ्याकडे एक प्लॅन आहे. ही डिस्कस द प्लॅन विथ हर अँड शी ॲग्री क्वाईट रेडिली. त्यांनी तो प्लॅन डिस्कस केला आणि मग ती तयार झाली. The next day, the friend went to each of the three brothers one by one. दुसऱ्या दिवशी तो जो त्यांच्या वडिलांचा मित्र होता तो प्रत्येक मुलाकडे जातो. He gave them each a sack of rice and said, "My dear boy, I am going away for a few months for some necessary work. Please look after this sack of rice till I come back." आणि तिघांनाही तो जो तांदूळ असतो, तांदळाने भरलेल्या गोण्या देतो आणि सांगतो की मी बाहेर चाललो आहे, तुम्ही माझ्या गोण्यांचं लक्ष राहू द्या माझ्या गोण्यांकडे, जोपर्यंत मी वापस येत नाही तोपर्यंत. द फ्रेंड वेंट अवे. मेनी मंथ्स पास बट ही डिड नॉट रिटर्न. मग असं करून त्यांच्या वडिलांचे मित्र निघून जातात आणि लवकर येत नाही रिटर्न. इट वॉज नियरली अ इयर बिफोर ही केम बॅक. आणि 1 वर्षानंतर ते वापस येतात. ही विजिटेड द एल्डेस्ट ब्रदर फर्स्ट. आणि सगळ्यात अगोदर ते मोठ्या मुलाकडे जातात, म्हणजे त्यांच्यामधल्या मोठ्या भावाकडे जातात. द एल्डेस्ट ब्रदर वेलकम हिम अँड गेव हिम अ स्मॉल पर्स फुल ऑफ मनी. तो जो मोठा मुलगा असतो, मोठा भाऊ असतो त्यांच्या सगळ्यांमधला, तो त्यांचं वेलकम करतो आणि त्यांना एक पर्स देतो जी पैशाने गच्च भरलेली असते. अंकल, यू हॅड लेफ्ट अ सॅक ऑफ राईस विथ मी. तो बोलतो की काका, तुम्ही माझ्याकडे एक गोणी सोडून गेले होते तांदळाची. आफ्टर फ्यू मंथ्स आय वॉज वरीड दॅट इट मे गेट स्पॉइल्ड.
आणि खूप महिने झाले मग मला असं वाटलं की ही खराब होऊन जाईल. देअर फॉर आय सोल्ड द राईस टू माय कस्टमर्स. त्यामुळे मी त्यातला जो तांदूळ होता तो माझ्या कस्टमरला विकून टाकला. हिअर्स द मनी आय गॉट, प्लीज ॲक्सेप्ट इट. आणि हे आहे त्याचे पैसे, कृपया यांचा स्वीकार करा. थँक्यू माय बॉय, यू आर सच ॲन ऑनेस्ट पर्सन. ते काका बोलतात की थँक्यू बाळा, तू खरंच खूप प्रामाणिक मुलगा आहे. सो टुडे वी विल सी दिस मच ओनली. हाफ पोर्शन विल सी इन पार्ट 2 of the video of this lesson. Okay, question answer I will send you on WhatsApp of this assignment, so you just write down the question answer of this page only. Okay, have a nice day.